ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल भानस हिवरे येथील विद्यार्थ्यांचे तात्काळ समायोजन करण्याची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी. नेवासा तालुका जिल्हा अहिल्यानगर ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल भानस हिवरे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ समायोजन करण्यात यावे अशी मागणी आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्यांना पर्यायी शैक्षणिक संस्थांमध्ये त्वरित प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रतिनिधींनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन शासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकांनी सांगितलं की शैक्षणिक वर्ष सुरू असताना विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून त्याचा मानसिक परिणामही विद्यार्थ्यांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विलंब न करता योग्य त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं समायोजन करून त्यांचे शैक्षणिक हित जपावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शासन स्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती पालक प्रतिनिधींनी दिली आहे. आता या प्रश्नावर आदिवासी विकास विभाग कोणता निर्णय घेतो याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. MDTV न्यूज साठी ग्रामीण प्रतिनिधी नारायण ढोडरे, नंदुरबार. जोहार जय आदिवासी आपकी जे प्राध्यापक सारे पाडवे आज यही जे पालक यहाँ नंदुरबार जिला में देखे पालकों जे व्यथा होती विषय होते यहाँ के आश्रम शाला में है जे पोरे सिखानारे भैया ये पोरे आज तगायत कोई भैया अमेजा की शाला में कहीं ना थी तर यही व्यथा भैया इनको इतने जावे आयुक्त ही देखे कहते पालक ही देखिए उत्तरे आती यहाँ आणि प्रकल्प में नेहमी जाता प्रकल्प में तिही त्यात ये आंदोलन भी को आंदोलन कोई भी आहे ते भी त्या यश न मिळलं त्या न्याय न मिळलं तर आज या ठिकाणी आज मंत्रालय समोर जे पालक मंडळी या ठिकाणी उपस्थित होय. आज मग पय म्हटलं दादा इलो विषय होय थोडं काय निर्णय पडो हे करतात त्या आश्वासन आपलं म्हटलं नक्कीच आई तुम्हा पाठीशी होय फक्त तुम जे भी प्रकरण होय ते ही लेता वा माहू भी देखना है भी पालो तर तुम मार्गी लगाई काफी होता या पालो के या अपारी होय तर आई यहाँ का एक आश्वासन आप्यो की नक्की तुम जो विषय होय तो मार्गी लागे तो जाई करते ही उभं रहो आणि सध्या जे पालक आहे नंदुरबार देखा या मंत्रालय समोर आम्ही उभला होय पण एक या भी दिलासू आज मिले या भी काम व्यवस्थित मार्गी लागे आणि ते सेक्रेटरी जे सेक्रेटरी साहेब अभी कहो की तुम्हा विषय नक्की मार्गी लागे तर आई ही बेन शब्द माहू ही मनोगत व्यक्त केलं होतं तो आई उभं रहो. धन्यवाद.